नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल फिरके तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहोत. मी असोसिएट प्रोफेसर GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. आज आपल्या या ई लर्निंग व्हिडिओमध्ये BCom फायनल इयर सेमिस्टर 6 विषय मॅनेजमेंट अकाउंटिंग याचं दुसरं युनिट आपण आज सुरुवात करत आहोत. यापूर्वी पहिला युनिट ब्रेक इव्हन अनालिसिस, ब्रेक इव्हन पॉईंट आपण पूर्ण केलेला आहे आणि आज युनिट नंबर 2 प्रकरण नंबर 2 ज्याचं नाव आहे बजेट अँड बजेटरी कंट्रोल या युनिटला, या खंडाला आपण आज सुरुवात करत आहोत. मित्रांनो, मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या चारही युनिटमध्ये, चारही प्रकरणांमध्ये जसं आपण परिभाषेमध्ये बघितलं होतं की प्रबंधकीय लेखांकन हे प्रबंधकाला निर्णय घेण्याकरिता सोपस्कर होण्यासाठी जे विवरण सादर करायचे असतात ते विवरण बनवण्याची प्रक्रिया या प्रबंधकीय लेखांकनामध्ये होते. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग, अकाउंटिंग फॉर मॅनेजर असं जे संबोधलं जातं, म्हणजे प्रबंधकीय लेखांकन हे प्रबंधकाकरिता बनवलं जातं निर्णय घेण्याकरिता. त्यातलाच दुसरा पार्ट जो आहे तो आहे बजेट अँड बजेटरी कंट्रोल. बजेट अँड बजेटरी कंट्रोलला आपण म्हणतो अंदाजपत्रक आणि अंदाजपत्रकाचे नियोजन किंवा अंदाजपत्रकाचे नियंत्रण, म्हणजे बजेट प्लॅनिंग, बजेटरी प्लॅनिंग आणि बजेटरी कंट्रोल. युनिट नंबर 2च्या या RTM नागपूर युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये आजचा पहिला लेक्चर असल्या कारणानं आपण बजेट आणि बजेटरी कंट्रोलची ओळख करूया, बजेटचे किती प्रकार आहेत त्याची ओळख करूया आणि या विविध प्रकारांपैकी नेमके कोणते प्रकार अंकगणितासाठी BCom फायनल इयरच्या सेमिस्टर 6च्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याचा आपण सराव करूया. बजेट अँड बजेटरी कंट्रोलला आपण म्हणतो अंदाजपत्रक आणि अंदाजपत्रकाचे नियंत्रण. त्यामध्ये सगळ्यात पहिला टर्म आहे बजेट, म्हणजे अंदाजपत्रक. याचा अर्थ काय? भविष्यकालीन गोष्टींचं वर्तमान स्थितीमध्ये आढावा घेणे किंवा त्याचा एक अनुमान करणे, या प्रक्रियेला नॉर्मली आपण अंदाजपत्रक म्हणतो. म्हणजे भविष्याचा पूर्वानुमान, भविष्याचा अंदाज बांधणे, भविष्याची ओळख करणे. आता हे पूर्वानुमान महाभारतातल्या सारख्या संजयची आपल्या जो दिव्यदृष्टी नाही की आपण 100% अचूक निदान आणि अचूक त्याचं प्रमाण ओळखू शकतो. अंदाजपत्रक बांधत असताना भविष्याचा आपण एक वेग घेऊ शकतो, त्याचं पूर्वानुमान करू शकतो. हे पूर्वानुमान आणि प्रत्यक्ष यामधला फरक कमी करू शकतो, परंतु पूर्वानुमान आकडे आणि प्रत्यक्ष आकडे हे 100% समान राहतील याची ग्वाही नाही देऊ शकत. म्हणून पूर्वानुमानित आकडे आणि प्रत्यक्ष आकडे यामधलं अंतर जेवढं कमी राहील तेवढा अंदाजपत्रक चांगला आणि दर्जेदार आणि गुणवत्ताधारक राहील. म्हणून व्यवस्थापकाने हा अंदाजपत्रक पूर्ण निकष लावून, पूर्ण घटकांचा अभ्यास करून करायला पाहिजे, जेणेकरून अंदाजित आकड्यांची आणि प्रत्यक्ष आकड्यांची तफावत कमीत कमी राहील. ही तफावत कमी राहायला पाहिजे करिता या अंदाजपत्रक बनवण्याची जबाबदारी विशिष्ट व्यक्तींना, विशिष्ट अधिकाऱ्यांना दिली जाते आणि या विशिष्ट अधिकाऱ्यांनी जे काही अंदाज बांधलेले आहेत त्यांचं नफा नुकसान त्या व्यक्तीचं राहतं, म्हणजे त्याची जोखीम त्या व्यक्तीची राहतं. तो अंदाजपत्रक चांगला आहे की खराब आहे, उच्च दर्जाचा आहे की निम्न दर्जाचा आहे, याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी त्या व्यक्तीची असतं. याच घटकाला आपण म्हणतो बजेटरी कंट्रोल. म्हणजे अंदाजपत्रकाचे आकडे हे सर्व घटकांचा अभ्यास करून साजेसे बनवायला पाहिजे, जेणेकरून अंदाजित आकड्यांचा आणि प्रत्यक्ष आकड्यांचा अंतर कमीत कमी असेल. या प्रक्रियेला आपण म्हणतो बजेटरी कंट्रोल, बजेटरी नियंत्रण, अंदाजपत्रकाचे नियंत्रण. आता बजेट आणि बजेटरी कंट्रोलच्या गोष्टी झाल्यानंतर किंवा ओळख पटवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो टाइप्स ऑफ बजेट. अंदाजपत्रकाचे विविध प्रकार किती.
अंदाजपत्रकाचे वर्गीकरण. टाइप्स ऑफ बजेटमध्ये ब्रॉडली आपण याचं वर्गीकरण 3 घटकांच्या आधारावरती करतो. अंदाजपत्रकाचं वर्गीकरण वेळेच्या आधारावरती, त्याला म्हणतो आपण क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइम. दुसरं जे वर्गीकरण राहिलं आहे त्याला म्हणतो आपण क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फ्लेक्झिबिलिटी. लवचिकतेच्या आधारावरती, बदल होण्याच्या आधारावरती त्यांचं वर्गीकरण, त्यांचे प्रकार. आणि अंदाजपत्रकाचे वर्गीकरण करत असताना तिसरा जो आपला आधार आहे, कुठल्या आधारावरती केलेला आपण? फंक्शनच्या आधारावरती. फंक्शन म्हणजे त्यांचे कार्य काय आहे, अंदाजपत्रकाचे कार्य. अंदाजपत्रकांच्या कार्यानुसार वर्गीकरण करणे, फंक्शन वाईज क्लासिफिकेशन ऑफ द बजेट. म्हणून अंदाजपत्रकाचं, बजेटचं टाइप्स जर का आपण बघितले तर टाइप्सचा अभ्यास करताना 3 आधारावरती करतो. वेळेच्या आधारावरती, याला टाइम बेसिस क्लासिफिकेशन म्हटलं जातं. लवचिकतेच्या आधारावरती, ज्याला फ्लेक्झिबिलिटी वाईज क्लासिफिकेशन म्हणतो. आणि कार्याच्या आधारावरती, ज्याला फंक्शन वाईज क्लासिफिकेशन ऑफ बजेट म्हटलं जातं. या तिघांच्या आधारावरती जे टोटल बजेट बनतात हे जवळपास 12-13 प्रकारचे बजेट असतात, अंदाजपत्रक असतात. मग पूर्ण 12 ते 13 प्रकारचे अंदाजपत्रक आपल्याला बनवायचे आहेत का, त्याचाही आपण अभ्यास करूया. सुरुवातीला अंदाजपत्रकांची ओळख करून घेऊया. पहिला प्रकार आहे वेळेच्या आधारावरती, ऑन द बेसिस ऑफ टाइम. वेळेच्या आधारावरती म्हणजे किती कालमर्यादेकरिता हा बजेट बनवला जातो, त्यानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. नुकतंच 5व्या सेमिस्टरमध्ये बिझनेस फायनान्समध्ये तुम्ही सोर्सेस ऑफ फायनान्स बघितले, वित्ताचे स्त्रोत. आणि वित्ताच्या स्त्रोतचे जे 3 प्रकार आहेत त्याचं जे वर्गीकरण झालेलं आहे ते वर्गीकरण आणि बजेटचं वर्गीकरण टाइम बेसिस सारखं आहे. आपण वित्ताचे 3 स्रोत बघितले होते, अल्पकालीन वित्त, मध्यमकालीन वित्त आणि तिसरं होतं दीर्घकालीन वित्त. त्याच प्रकारे टाइम बेसिसचे जे बजेट आहेत त्याचे 3 प्रकार होतात, शॉर्ट टर्म बजेट, मीडियम टर्म बजेट आणि लॉंग टर्म बजेट. नुकतंच सांगितल्याप्रमाणे शॉर्ट टर्म बजेटला आपण म्हणतो अल्पकालीन, मीडियम टर्मला आपण म्हणतो मध्यमकालीन आणि लॉंग टर्मला आपण म्हणतो दीर्घकालीन. जेव्हा अंदाजपत्रक हा अल्प कालावधीसाठी बनवला जातो त्या अंदाजपत्रकाच्या प्रकाराला आपण शॉर्ट टर्म बजेट किंवा अल्पकालीन अंदाजपत्रक असे म्हणतो. तदनंतर जेव्हा अंदाजपत्रक हे मध्यम काळाकरिता बनवलं जातो, मध्यम कालावधीकरिता बनवलं जातो, तेव्हा त्या अंदाजपत्रकाच्या प्रकाराला आपण मध्यमकालीन अंदाजपत्रक किंवा मीडियम टर्म बजेट म्हणतो. आणि जेव्हा अंदाजपत्रकाची कालमर्यादा ही दीर्घ काळासाठी राहते, जास्त कालावधीसाठी राहते, त्या दीर्घकाळाच्या अंदाजपत्रकाच्या प्रकाराला आपण दीर्घकालीन अंदाजपत्रक किंवा लॉंग टर्म बजेट असं सुद्धा म्हणतो. थेरॉटिकली ही परिभाषा लक्षात येते, पण प्रत्यक्षामध्ये अल्पकालाचं आणि मध्यम कालाचं अंतर किती, मध्यम कालाचं आणि दीर्घकालाचं अंतर किती, यामध्ये मोठा घोळ असतो. अल्पकाल म्हणजे किती कालमर्यादा, किती महिने, किती वर्ष, असं कुठंही लिखित नियम नाही आहे. परंतु व्यावहारिकतेनुसार, अनुभवानुसार मॅक्झिमम इंडस्ट्रीमध्ये जो कालखंड फॉलो केला जातो, सामान्यतः 1 महिन्यापासून तर 12 महिन्यापर्यंत, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो अप टू 1 इयर, 0 to 1 इयर. वर्षांमध्ये जर का म्हणायचं म्हटलं तर एका वर्षाकरिता म्हणजे 1 महिन्यापासून 12 महिन्याच्या कालखंडाकरिता जेव्हा बजेट बनवला जातो त्या बजेटला आपण अल्पकालीन अंदाजपत्रक असं म्हणायचं. जेव्हा बजेटचा कालावधी हा 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत राहतो, जेव्हा बजेटची कालावधी ही 1 वर्षापासून 3 वर्षापर्यंतच्या काळासाठी राहतो, साधारण त्या बजेटला आपण अल्पकालीन मध्यमकालीन मीडियम टर्म बजेट असं म्हणायचं. आणि लॉंग टर्म बजेट हा साधारण 3 वर्षापासून ते अबव. दीर्घकालीन बजेट म्हणजे 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. मुदत जेव्हा दीर्घ काळाची राहते, दीर्घ काळ म्हणजे 2 ते 3, 5 वर्षाकरिता.
म्हणून एका वर्षाच्या आतमधल्या काळाला अल्पकालीन, 1 ते 3 वर्षांना मध्यमकालीन आणि 3 वर्षापासून तर जास्त कालखंडाकरिता लॉंग टर्म दीर्घकालीन बजेट, अशा प्रकारे आपण साधारण त्याची ओळख करत असतो. टाइम बेसिसचं वर्गीकरण झाल्यानंतर दुसरा जो आधार आहे वर्गीकरण करण्याचा तो आहे फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता, बदल त्यामध्ये होत आहे की नाही आहे, किंवा याला कधी कधी म्हटलं जातात ऑन द बेसिस ऑफ कॅपॅसिटी ही म्हटलं जातं. ऑन द बेसिस ऑफ कॅपॅसिटी, कॅपॅसिटी म्हणजे क्षमतेच्या अनुसार. जेव्हा याचे दोन प्रकार आहेत, एक फ्लेक्झिबल बजेट आणि दुसरा फिक्स बजेट. फ्लेक्झिबल बजेटला आपण म्हणतो लवचिक अंदाजपत्रक आणि फिक्स बजेटला आपण म्हणत असतो स्थिर अंदाजपत्रक. लवचिक आणि स्थिर याचा अर्थ काय आहे? कॅपॅसिटी लवचिकतेनुसार आहे आणि कॅपॅसिटी फिक्स आहे. याचा अर्थ काय आहे? उत्पादन करण्याची जी कंपनीची क्षमता आहे, जेव्हा उत्पादन वर्षानुवर्ष एका फिक्स क्वांटिटीचं होत असतं, स्थिर क्वांटिटीचं होत असतं, म्हणजे उत्पादन मी दररोज 1000 वस्तूचं उत्पादन करणार, वस्तूची मागणी 1000 पेक्षा कमी असो किंवा 1000 पेक्षा जास्त असो. बघा, आपण इकॉनॉमिक्स मध्ये शिकलेलं आहे, अर्थशास्त्रामध्ये, की मागणीच्या नुसार उत्पादन करायचं असतं लॉ ऑफ डिमांड प्रमाणे. परंतु लॉ ऑफ डिमांडला न जुमानता कंपनीनी, बोर्ड ऑफ डायरेक्टरनी आपल्या पद्धतीने डिमांड कमी आहे जास्त आहे याचा विचार न करता, मागणीनुसार बजेट न बनवता, एका स्थिर क्षमतेवरती, स्थिर एककावरती महिन्यानुमहिने, वर्षानुवर्ष जेव्हा उत्पादन केलं जातं आणि जेव्हा त्याचा अंदाजपत्रक बांधला जातो, अशा अंदाजपत्रकाला म्हटलं जातं फिक्स्ड बजेट, स्थिर अंदाजपत्रक. म्हणजे काय झालं? इथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स हे फिक्स आहेत. याचाच अर्थ काय आहे? त्याची उत्पादन करण्याची क्षमता ही स्थिर आहे. म्हणजे दररोज 1000 क्वांटिटी, दररोज 5000 क्वांटिटी, दररोज 10000 क्वांटिटी वर्षाच्या मर्यादित क्षमतेचं उत्पादन केलं जाईल. क्षमतेच्या उत्पादनामध्ये कमी जास्तचा बदल होणार नाही, अशा प्रकारच्या अंदाजपत्रकाला म्हटलं जातं फिक्स बजेट. तर याच्या उलट जेव्हा आपण मागणीच्या अनुसार, बदलानुसार उत्पादन क्षमतेमध्ये कमी जास्त करून उत्पादन करणार आहोत, अशा टाईपच्या पॉलिसीला किंवा अशा टाईपच्या अंदाजपत्रकाला आपण लवचिक अंदाजपत्रक, फ्लेक्झिबल बजेट असं म्हणतो. मागणी वाढली, फ्लेक्झिबल बजेट जास्त क्वांटिटीसाठी बनवलं जाईल. मागणी कमी असेल तर फ्लेक्झिबल बजेट हा कमी क्षमतेसाठी आपण बनवू. जास्तीत जास्त किती क्षमता होऊ शकते? 100% आपल्या कारखान्याच्या 100% क्षमतेपर्यंत. आता ही कॅपॅसिटी म्हणजे क्षमता टक्केवारीमध्ये मेन्शन करू शकतात किंवा एककामध्ये मेन्शन करू शकतात. जर का एखाद्या कारखान्याचं दररोज 10000 वस्तू बनवण्याची क्षमता जर का असेल, तर एका स्थिर एककाचं उत्पादन जेव्हा होतं तेव्हा त्याला स्थिर बजेट म्हटलं जातं. परंतु ग्राहकांची या आठवड्यामध्ये 7000चीच जर का मागणी असेल तर आपण त्या आठवड्यामध्ये 7000चं उत्पादन करायचं. सणासुदीचे दिवस आहे, मागणी वाढेल असा अंदाज जर का असला तर 7000च्या ऐवजी 8000चं उत्पादन करायचं, 8च्या ऐवजी 9000चं उत्पादन करायचं. मागणीच्या अंदाजानुसार उत्पादनाच्या एककामध्ये जेव्हा बदल केला जातो, जेव्हा त्यामध्ये लवचिकता राहते, अशा टाईपच्या उत्पादनाला, अशा टाईपच्या अंदाजपत्रकाला लवचिक अंदाजपत्रक किंवा फ्लेक्झिबल बजेट असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो, हा फ्लेक्झिबल बजेट विद्यापीठाने सांगितलेल्या बजेटच्या प्रकारामध्ये आपल्याला शिकायचं आहे, म्हणजे याचे अंकगणित आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. तिसरा जो आधार आहे बजेटचा तो आहे कार्याच्या नुसार अंदाजपत्रकाचं वर्गीकरण. फंक्शनच्या बेसिसवरती अंदाजपत्रकांचं वर्गीकरण म्हणजे त्या अंदाजपत्रकाचं कार्य का राहणार, किंवा आपल्या कारखान्यामध्ये आपण वेगवेगळे डिपार्टमेंट्स करत असतो, त्या डिपार्टमेंट अनुसार, विभागानुसार सुद्धा याला म्हटलं जातं. विभागानुसार अंदाजपत्रक बनवणे, डिपार्टमेंटनुसार अंदाजपत्रक बनवणे, त्याच्या कार्यानुसार अंदाजपत्रक बनवणे. यामध्ये कुठले कुठले बजेट मोडतात? तर यामध्ये साधारण सेल्स बजेट, विक्री विभागाचं, महिन्याची विक्री किती राहणार, 3 महिन्याची विक्री किती राहणार, वर्षाची विक्री किती राहणार,
2 वर्षाची विक्री किती राहणार, 5 वर्षाची विक्री किती राहणार, इयरली, मंथली याचं बजेट बनवलं जातं. त्याला म्हटलं जातं विक्रीचे अंदाजपत्रक. मग एवढी विक्री करण्याकरिता आपल्याला उत्पादन किती करावं लागेल, मग विक्रीसाठी उत्पादन अंदाजपत्रक, प्रोडक्शन अंदाजपत्रक. प्रोडक्शन अंदाजपत्रक सुद्धा 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, 6 महिन्याचा. वर्षाची विक्री एवढी करायची आहे. आपल्याला क्लोजिंग स्टॉक इतक्या रुपयांचा ठेवायचा आहे. मग विक्री केल्यानंतर क्लोजिंग स्टॉक इतक्या क्वांटिटीचा पाहिजे, म्हणजे उत्पादन एवढं करावं लागेल. म्हणजे ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक कन्सिडर करून आपल्याला प्रोडक्शन किती करावं लागेल. तर नंतर तिसरा प्रकार यामध्ये येतो की एवढं जर का आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे तर मग आपल्याला फिक्स क्वांटिटीचं प्रोडक्शन परचेस किती करावं लागेल, खरेदी किती करावं लागेल. मग त्याच्यासाठी परचेस बजेट. पुन्हा मग उत्पादन करण्याकरिता परचेस बजेट. या परचेस बजेटमध्ये सुद्धा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला कन्सिडर करावं लागतं. परचेस डिपार्टमेंटचं बजेट झाला. परचेस झाल्यानंतर प्रोडक्शन डिसाईड झाल्यानंतर प्रोडक्शनच्या आताच आपण कॉस्ट शीट मध्ये बघितले जे एलिमेंट्स ऑफ कॉस्ट आहे त्यानुसार मटेरियलचं रिक्वायरमेंट किती राहिलं आहे, सामग्रीचा बजेट. सामग्रीच्या बजेट नंतर श्रमिकांचं बजेट, त्याला म्हणतो आपण लेबर बजेट. त्यानंतर मशीन अवरचा बजेट. मशीन अवरचं यंत्रांची आपला जो उपलब्ध साठा किती आहे त्याचं रिक्वायरमेंट, यंत्रसामुग्रीचं. या सगळ्यांचं एक कॉमन राहतो, त्याला म्हटलं जातं मास्टर बजेट. त्यानंतर दुसरा जो राहतो त्याचं नाव आहे कॅपिटल बजेट. कॅपिटल बजेट हा लॉंग टर्म मध्ये येतो. बाकी सगळं बजेट हे मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म मध्ये येतात. कॅपिटल बजेट म्हणजे संपत्तीचं बजेट, मोठे खर्च करण्याचं नियोजन, त्याचं अंदाजपत्रक, जो साधारण 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षाच्या कालावधीसाठी राहतो. म्हणून कॅपिटल बजेट हा प्रत्येक वेळेस लॉंग टर्म बजेट या वर्गात मोडला जातो, दीर्घकालीन बजेटमध्ये मोडला जातो. आणि सगळ्यात महत्वाचा, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला लागणार आहे तो पैसा. हा पैसा कुठून आणायचा, तर या पैशाचं जो बजेट राहतो त्याचं नाव राहतो कॅश बजेट. कॅश बजेटला आपण म्हणतो रोख अंदाजपत्रक. या 3 प्रकारांमध्ये जवळपास 3 आणि 2 5 6 7 8 9 10 11 12 15 प्रकारची अंदाजपत्रक असतात. या 12 अंदाजपत्रकांपैकी अभ्यासक्रमामध्ये जो बजेट आपल्याला पाहायचा आहे, ज्याची अंकगणित सॉल्व्ह करायची आहेत, जे आपल्या आरटीएम नागपूर युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमामध्ये मेन्शन केलेलं आहे, हे 2 बजेट आपल्याला आहेत. त्यातला आपल्याला पहिला शिकायचा आहे फ्लेक्झिबल बजेट, म्हणजे लवचिक बजेट कसा बनवायचा. आणि दुसरा प्रकार कॅश बजेट, म्हणजे रोख अंदाजपत्रक कसे तयार करायचे. ही झाली प्राथमिक ओळख. तर विद्यार्थ्यांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला प्रकार फ्लेक्झिबल बजेट, लवचिक अंदाजपत्रक कसे तयार करायचे याची प्राथमिक ओळख करूया. धन्यवाद. सुरक्षित राहा.